क्या आप एक उभरते हुए फैशन मॉडल, फोटोग्राफर या मेकअप आर्टिस्ट हैं जो एड्स, फोटोशूट्स, सीरियल्स या फिल्म्स में काम करना चाहते हैं? तो ये आपका सुनहरा मौका है। सेलेब्राइज लेकर आया है 4th ईयर ऑफ नासिक कैलेंडर, जहां टैलेंट को अपने हुनर दिखाने का मौका मिलता है। नासिक एक ऐसा शहर जो संस्कृति और टैलेंट से भरपूर है, एक प्रतिष्ठित मंच पर अपनी प्रतिभा दिखाने का, जो टैलेंट और सामाजिक मुद्दों को एक साथ लाता है। नासिक कैलेंडर 2025 एक मंच है जो बच्चों से लेकर बड़ों तक सभी को अपनी पहचान बनाने का मौका देता है। सेलेब्राइज एक एस्टैब्लिश्ड टैलेंट मैनेजमेंट एंड ग्रूमिंग एजेंसी है जो नए टैलेंट को ग्रूम करके फिल्म्स और एंटरटेनमेंट इंडस्ट्री के लिए तैयार करता है। रजिस्ट्रेशन और अधिक जानकारी के लिए हमें कॉल करें। आज ही नासिक कैलेंडर का हिस्सा बने। एक ऐसा मौका पाइए जो आपको न केवल पहचान देगा बल्कि आपको आपके सपनों के करीब भी लाएगा। Celebrise, talent management and grooming. Cosmo People, helping change. तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते कॉस्मो पीपल यांच्यातर्फे। आपला कार्यक्रम लवकरात लवकर स्टार्ट होईल। आपल्या इथे आज मी बघते बरेच मेकअप आर्टिस्ट आलेले आहेत, शिवाय मॉडेल्स पण आलेले आहेत, किड्स मॉडेल्स आहेत। हे जे आपण आज तयार केलंय, हे हा जो लॉन्च करतोय 2025च्या कॅलेंडरचा, तर त्याबद्दल कोणाला अनुभव काही सांगायचे असतील जे त्यांनी इथं काम केलेलं आहे, त्यांच्याकडे काही अनुभव असतील तर कोणाला शेअर करायचे असतील ना। जवळजवळ नोव्हेंबर पासून हे काम चालू आहे नासिक कॅलेंडर 2025चं। आपण फोटोशूट करतो, बरेच थीम तयार केले होते सरांनी यामध्ये। इथे मेकअप आर्टिस्ट आलेले आहेत, मी बघतीये। तुमचा थोडासा अनुभव सांगा प्लीज। प्लीज कम ऑन स्टेज। हेलो, नमस्ते। So thanks to Rimay sir, organ donation and जो नासिक कैलेंडर का जो उनका थॉट है, so उसमें एज अ मेकअप पार्टनर मैंने जो पार्टिसिपेशन जिन्होंने किया, उनका थीम जो है अभी तक रिवील तो नहीं किया है, तो मैं ज़्यादा नहीं बोलूँगी। सो बॉलीवुड टाइप मेकअप जो काम है ना हमारा मेकअप इंडस्ट्री में, और अच्छे से इनहेंस कैसे करें, वो एक एक पार्टिसिपेट के ऊपर हमने दिए हैं। सो थैंक यू सो मच। एंड नासिक में एक जो सर का थीम है, 5 थीम में उन्होंने डिसाइड किया था, तो ये 5 थीम मुझे यूनिक लगे एंड मैं बहुत यूनिक चीज़ में मैं बिलीव करती हूँ करने को भी, तो मुझे अच्छा भी लगते हैं। सो थैंक यू सो मच, एक्सपीरियंस बहुत ही अच्छा था। शी इज वेरी टैलेंटेड और बहुत सुंदर भी दिख रही हो मानो। Like me, sir was very nice and helpful. I liked his nature, and even Sananda ma'am helped me a lot. She calmed me down a lot, and yeah, this was a very nice experience and a very nice career. कॉस्मो पीपलनी हे जे काय आज 4th ईयर आहे नासिक कॅलेंडरचं,
तर तेव्हापासून हे स्टार्ट केलेलं आहे. आणि कॉस्मो पीपल बद्दल थोडी माहिती म्हणून तुम्हाला देते. कॉस्मो पीपल इज इंडियाज प्रायव्हेट सेक्टर enterprise with business in various service sectors. Cosmo People is working in four continents. Cosmo People's under Celebrity Rise म्हणून त्यांचा एक सेक्टर आहे. त्यामध्ये त्यांनी सेलिब्रिटी राईज करण्यासाठी बरेच कामं केलेले आहेत आणि त्यामधलं एक म्हणजे नाशिक कॅलेंडर 2025. नाशिक कॅलेंडर 2025 मध्ये बरेच मॉडेल्सनी काम केले. शिवाय मेकअप आर्टिस्ट. सेलिब्रिटी राईज इज अ लीडिंग टॅलेंट मॅनेजमेंट अँड ग्रूमिंग एजन्सी जी मॉडेलिंग, ॲक्टिंग आणि फिल्म प्रोडक्शनसाठी काम करते. प्रोफेशनल्स फॉर किड्स, बॉलिवूड ॲडल्टसाठी. फ्लोरल फॅशन, नाशिक कुंभमेळा आणि ऑर्गन डोनेशन अवेअरनेस ह्या थीमवर नाशिक कॅलेंडरनी काम केलेलं आहे आणि आज त्याचं लॉन्चिंग त्याच पद्धतीने होणार आहे. आपल्याकडे जे गेस्ट आलेले आहेत त्यांनी प्लीज मंचावर लॉन्चिंगसाठी यावं. एसीपी ट्रॅफिक सुरटकर सर, पीस अँबॅसेडर पारदर्शी कानन, सोशल ॲक्टिव्हिस्ट आदिती गायकवाड व कुंभमेळा सेलचे हेड सोहन मास्टर सर. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाशिक कॅलेंडर 2025 हे आपलं 4थं वर्ष आहे आणि यावर्षी आपण 500 कॅलेंडर पण करतोय. म्हणजे दरवर्षी आपण 4 कॅलेंडर्स करत होतो, यावर्षी 500 कॅलेंडर करतोय आणि त्याची थीम आपण कुंभमेळा, येणारा जो नाशिकचा कुंभमेळा आहे त्याला टार्गेट करून आपण त्या थीमवर कॅलेंडर लॉन्च करतोय. आणि सर प्लीज गो ऑन. आम्ही आतापासूनच त्यांच्यासाठी आम्ही काय सहकार्य करू शकतो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत या इव्हेंट बद्दल किंवा कुंभमेळ्याबद्दल जागरूकता करणं हा आमचा उद्दिष्ट होतं. त्यासाठी आम्ही कुंभमेळा थीमवर यावर्षी केलंय. तर आपण त्याचे फोटोज बघूया जे आम्ही रिलीज केले. हे सगळे फोटोज वेबसाईटवर अवेलेबल आहेत. celebrate.cosmopeople.in सगळीकडे ब्रँडिंग अवेलेबल आहे. त्या ठिकाणी तुम्हाला हे सगळे फोटोग्राफ्स अवेलेबल राहतील. नेक्स्ट डिव्हिजनल मागे जाईल ना, सीमाताई हिरे MLA पश्चिम विभाग. नेक्स्ट डिव्हिजनल कमिशनर प्रवीण मेडा. डिव्हिजनल कमिशनर ऑफिसर देखील खूप कॉन्ट्रीब्युशन असतं कुंभमेळ्याच्या ऑर्गनायझिंग कमिटीसाठी. आणि मला इथे नमूद करायला आवडेल की सगळ्या गव्हर्नमेंट एजन्सीज, ऍडमिनिस्ट्रेशन लेवलला जे पण ऑफिसर्स आहेत त्यांचं पूर्णपणे सहकार्य आम्हाला मिळालंय. आणि जास्तीत जास्त जे सहकार्य मिळालं ते पोलीस डिपार्टमेंटचं. म्हणजे संदीप कर्णिक सर आज नाहीये, तर त्यांचे मी खूप खूप आभार मानतो. त्यांनी जे सहकार्य दिलं आपल्याला या प्रोजेक्टसाठी, तर हे खूप नमूद करण्यासारखी गोष्ट आहे. नेक्स्ट म्युनिसिपल कमिशनर आताच नियुक्त झालेले मनीषा खत्री मॅडम. नेक्स्ट संदीप कर्णिक सर. आणि ही आपली लीडरशिप आहे पोलीस डिपार्टमेंटचे. सगळे जे वेगवेगळे डिपार्टमेंट्स असतात पोलिसांचे, त्यांचे डिसिप्लिन केडरचे ऑफिसर्स आहेत सगळे. आणि आपले संदीप कर्णिक सर, कमिशनर ऑफ पोलीस नाशिक. नेक्स्ट एक कॉन्सेप्च्युअल शॉट्स म्हणजे विथ मॉडेल. इथे मॉडेल सर आहेत, आदित्य सर आहेत, ते फिटनेस ट्रेनर आहेत. ते नागपूरहून आले होते शूट्स करण्यासाठी. तर हा आम्ही खास नाशिक कुंभमेळा जो आहे हा साधूंचा इव्हेंट आणि रिलिजियस एक इव्हेंट असतो, त्यांच्याशिवाय हा इव्हेंट
ऑर्गनाइज करणं शक्य नसतं. म्हणून आपण एक क्रिएटिव्ह इमेज आमचे बोलणं देखील झालं होतं. म्हणजे MTDC डिपार्टमेंट आहे, टुरिझम मंत्रालय आहे, अजून जे पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, MLAs आहेत, MPs आहेत, त्यांना देखील इंटिग्रेट करायचं होतं. पण बिकॉज ऑफ द 12 फ्रेंड लिमिटेशन वी कुड नॉट अकोमोडेट इन दिस प्रोजेक्ट. पण येणाऱ्या काळात आम्ही कॉफी टेबल बुक कुंभमेळ्यावर प्लॅन करू, त्यावेळेस आम्हाला सगळ्यांनी इंटिग्रेट करता येईल. नेक्स्ट इज ऑर्गन डोनेशन. कॉस्मो पीपल ही कंपनीच्या अंडर आपण CSR ऍक्टिव्हिटीज करतो, ज्याच्यामध्ये चिल्ड्रन वेलफेअर एज्युकेशन, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट, ऑर्गन डोनेशन असे विषय आपण हाताळत असतो. तर प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये ज्या ठिकाणी आम्हाला ऑर्गन डोनेशन अवेअरनेस साठी मेसेज देता येतो, त्यासाठी आम्ही हा प्रयत्न करतो. वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स मध्ये वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत हा विषय आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो. डेप्युटी कलेक्टर मॅडम हेमांगी पाटील, MIDC. नेक्स्ट, काही मॉडेल्सचे शूट्स केले आहेत आम्ही. मॉडेल्सच्या शूट्स मध्ये किड्स पासून तर मोठ्यांपर्यंतचे शूट्स आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, सुरत आणि बाकीचे अजून काही सिटीजचे जे आमचे असोसिएट्स असतात त्यांच्या थ्रू आम्ही हे सगळे शूट्स करत असतो आणि पब्लिश करत असतो. नेक्स्ट 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 आदिती गायकवाड मॅडम. नेक्स्ट नेक्स्ट प्राजक्ता कांबट, फॅशन डिझायनर आहेत. तर वेगवेगळ्या क्षेत्रातले जे लोक असतात प्रोफेशनल की ज्यांचं इन्फ्लुएन्सिंग असतं त्या सोसायटीमध्ये, त्यांच्या थ्रू आम्ही हा मेसेज स्प्रेड करत असतो. नेक्स्ट देवेश काडा, काडा कन्स्ट्रक्शनचे डिरेक्टर. नेक्स्ट नेक्स्ट श्रीमती रोशनी राठी मॅडम, सोशल ऍक्टिव्हिस्ट आहेत. नेक्स्ट रुपाली बोडके मॅडम, एज्युकेशनिस्ट आहेत. आणि या मॅडम म्हणजे रिपीटेडली आपल्या इव्हेंट्स मध्ये आणि आपल्या प्रोजेक्ट्स मध्ये नेहमी पार्टिसिपेट करत असतात. सो लेट्स क्लॅप फॉर हर. नेक्स्ट ओके. नेक्स्ट आपण तिसरी थिंग घेऊया, किड्स प्रोफेशन्स. किड्स प्रोफेशन हे कॅलेंडर स्पेसिफिकली जे प्रोफेशन्स असतात किंवा करिअर असतात त्या थिंगवर आपण हे शूट्स केलेले आहेत. सर्वात अगोदर आपण डिफेन्स हा सेगमेंट कव्हर केला, पहिली फ्रेम. नेक्स्ट पोलीस डिपार्टमेंट. नेक्स्ट फार्मर वी कॅन से इट इज ऑल्सो करिअर ऑप्शन. जे काळाच्या ओघात एक करिअर म्हणून याच्याकडे बघितलं जात नाही, पण जर तुम्ही म्हणजे समाजाची जी ठेवण आहे त्याच्यात शेतकरी किंवा फार्मर याचं कॉन्ट्रीब्युशन सर्वात मोठं असतं. त्याचमुळे आपण आपल्या करिअर मध्ये सक्सेस होतो. तर फार्मर हे देखील एक करिअर ऑपॉर्च्युनिटी असू शकते, त्यासाठी डेडिकेटेड केलेली होते. नेक्स्ट टीचर, मोस्ट इम्पॉर्टंट करिअर. नेक्स्ट आर्चरी म्हणजे स्पोर्ट्समन. स्पेसिफिकली की स्पोर्ट्समन होणं हे देखील महत्वाचं एक करिअर असू शकतं ऑन द लॉंग टर्म. नेक्स्ट शेफ. नेक्स्ट dancer, cultural activities, cultural different kind of careers options are also available. Next scientist. Next pilot. Next fire brigade. Next engineer. Next doctors. तर सर्वात शेवटी आम्ही इंजिनियर डॉक्टर ठेवलं आहे. का ठेवलं असेल याचा तुम्ही विचार करायला पाहिजे. नेक्स्ट कॅलेंडर 3 फ्लोरल फॅशन. As if we work into creative media आणि बॉलिवूड आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आम्ही काम करतो, तर त्यासाठी आम्ही फॅशन ओरिएंटेड ऍक्टिव्हिटीज देखील केल्या जातात. त्याच्यामध्ये 2 स्पेसिफिक थिंग्स वर आम्ही काम केलंय, फ्लोरल फॅशन यावर्षी आणि नेक्स्ट वुड बी अ फॅशन बॉलिवूड. या 2 स्पेसिफिक फॅशन ओरिएंटेड थिंग्स वर. नेक्स्ट काही मॉडेल्स आपल्या कॅलेंडरमध्ये 50% आपण ओपन एंट्रीज ठेवतो आणि 50% आपण रिझर्व ठेवतो to showcase what kind of projects can be conducted. That is the reason we do have a pool of professional models, professional talents. That is the integration करून आम्ही हे प्रोजेक्ट करत असतो. नेक्स्ट याच्यातले बरेचसे शूट्स जे असतात ते VFX मध्ये डेव्हलप केलेले असतात, म्हणजे इंडोर स्टुडिओ शूट्स केलेले असतात, बट पोस्ट प्रोडक्शन करून आम्ही फायनल इमेज जी आहे ती आउट करत असतो. नेक्स्ट
Next. Okay. Next calendar. यात तुम्हाला काही स्पेलिंग मिस्टेक्स दिसतील, पण ते पर्पसली आहे बिकॉज फिल्म्स हा जो प्रकार आहे कॉपीराइटच्या अंडर येतो लीगली. दॅट इज वाय वी डोंट वांट टू गेट इनटू दॅट लीगल ॲस्पेक्ट्स. त्यासाठी स्पेलिंग मिस्टेक्स पर्पसली आहे, डेलिबरेटली आहे. सो दिस इज द फर्स्ट थिंग. तुम्हाला सर एपिक मूवी होता हा. दॅट्स व्हाय वी स्टार्टेड फ्रॉम दिस मूवी. नेक्स्ट. आता काही आम्ही फिल्म्सला रेफरन्स घेऊन किंवा मूवीला रेफरन्स घेऊन शूट केले, काही आम्ही ऍक्टर्सला डेडिकेट करून आम्ही फ्रेम्स डेव्हलप केले. नेक्स्ट. Okay, thank you so much. This was the presentation for the calendar 2025. मला गेस्टला परत इन्व्हाइट करावं लागेल टू सम ऑफ तुमचे काही स्पीचेस आणि काही 2 शब्द बोलताय. प्लीज तुम्ही स्टेजवर या. चंद्रकांत खांडवी सर, डेप्युटी कमिशनर. Greetings to one and all. The dignitaries on the dais. Namaskar. Thank you, Rimeji, for this wonderful platform. I have been connected with him for the past more than, I think so, 5 to 6 years. It's a beautiful concept wherein he has been taking lot of hard work. He has dedication. He has perseverance. He has faith in himself. So today we can see such big results of his hard work. Nasik calendar, I was a part of it. I think so last 2 years back. Yeah. So that was for organization, and I'm thankful to him. I could be a part of the organization. That's the thing for the organ donors, and he has been really working hard on this platform. We're thankful to the Cosmo people, thankful to Rimeji for bringing such a great concept in Nasik. So thank you so much, Rimeji, for calling me out here, and I'm glad that I could be a part of it. Thank you so much. Thank you. Namaskar. Thank you so much, Kana ma'am. Almost 5-6 वर्षांनी, I think 2016 पासून असोसिएटेड आहे. She auditioned in my one of the project. त्यावेळेस मी एक सॉंगचं प्रोडक्शन करत होतो. त्यावेळेस ऑलमोस्ट 350-400 पार्टिसिपेंट्स होते. त्याच्यातले एक ऑडिशन देणारे या मॅडम होत्या. अँड वी वर्क फॉर मल्टिपल प्रोजेक्ट्स. बरेचसे प्रोजेक्ट्स आम्ही एकत्रितपणे केले आहेत. सो दॅट वॉज इट. ओके, एसीपी सुरटकर सर. सर प्लीज तुमचं आहे. डीसीपी सर तर आहेत, बोलणारच आहेत. म्हणजे तुम्ही सांगू शकता की काय वाटलं इव्हेंट वगैरे. सर्वांना नमस्कार. छान अशी थीम आहे आणि आपण फार हार्डवर्क त्यावर केलेलं आहे. अजून करायचं बाकी आहे. आणि विशेष म्हणजे पोलीस डिपार्टमेंटचा यामध्ये प्रामुख्याने अंतर्भाव आहे. त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच आणि बेस्ट ऑफ लक. थँक्स. थँक्यू सो मच सर. आदिती गायकवाड मॅडम, सोशल ऍक्टिव्हिस्ट. आदिती मॅडमने सहकार्य केल्यामुळे आम्ही पोलीस डिपार्टमेंट पर्यंत पोहोचू शकलो. मला इथे नमूद करावं लागेल. नमस्ते, मी आदिती प्रकाश गायकवाड, सोशल ऍक्टिव्हिस्ट. सोशल ऍक्टिव्हिस्ट असल्यामुळे महाराष्ट्रात आपण ईशा फाउंडेशनच्या अंतर्गत वेगवेगळे कार्यक्रम करत असतो. त्याच्यापैकी ऑर्गन डोनेशन हा अतिशय माझा आवडता विषय आहे. आणि रिमाई जेव्हा मला इन्व्हाइट केलं की नाही
ऑर्गन डोनेशनसाठी आपल्याला फोटोशूट करायचं आहे. हे पहिलं वर्ष आहे की आम्ही ऑर्गन डोनेशनसाठी मी फोटोशूट केलं आणि मला त्या गोष्टीचा फार फार अभिमान वाटतो. आणि थँक्यू सो मच रिमाई की तुम्हाला अशा पद्धतीचा प्लॅटफॉर्म दिला. आणि कुंभमेळ्याची ही जी थीम आहे, येत्या कुंभमेळा नाशिकला आहे, तर त्या अंतर्गत गोदामाईचं आम्ही एक प्रोजेक्ट करायचं ठरवलं होतं. तर त्याच्यामध्ये 12 सेक्टर आपण घेतलेले होते वेगवेगळे. तर त्याच्यामध्ये पोलीस डिपार्टमेंटचा खूप महत्त्वाचा सहभाग आहे. माझे मिस्टर DCP आहे प्रकाश गायकवाड मुंबईला. त्या अनुसरून आम्ही पूर्ण पोलीस डिपार्टमेंट याच्यामध्ये कसं इन्व्हॉल्व्ह होईल आणि खूप मोठा रोल पोलीस डिपार्टमेंटचा असतो, त्याच्यामुळे हे कनेक्शन आम्ही सहजतेने करून देता आलं. आणि थँक्यू सो मच रिमाई, तुला ऑल द बेस्ट पुढच्या तुझ्या सगळ्या भावी जे प्रोजेक्ट असतील त्याच्यासाठी. थँक्यू. Thank you so much, ma'am. Deputy Commissioner Chandrakant Khandwe sir. सर्वांना नमस्कार. आज या नाशिक कॅलेंडरच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेल्या मंचावर उपस्थित माझे सहकारी ACP ट्रॅफिक सुरटकर साहेब, आमच्या वहिनी आणि सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या आदिती गायकवाड मॅडम, मंचावर उपस्थित कवाल मॅडम, माचरे साहेब, आमच्यासोबत आलेली मनीषा आणि आपण सर्व कास्मो पीपलची टीम. मित्रांनो, दर 12 वर्षांनी नाशिक शहर आणि त्र्यंबक नगरी जो भरणारा कुंभमेळा आहे, या कुंभमेळ्याची थीम ठेवून आपण हे कॅलेंडर तयार केलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपण सर्व इव्हेंट झाल्यानंतर एक आभार प्रदर्शन करत असतो. तर त्याचं एक आपण सुरुवात या ठिकाणी आपण केलेली आहे. तर ही जी कुंभमेळा जो भरतो यासाठी वेगवेगळे डिपार्टमेंट कार्यरत असतात. त्याच्यातलं एक आमचं पोलीस डिपार्टमेंट आहे आणि या डिपार्टमेंट मार्फत सुरक्षित कुंभमेळा कसा पार पडेल यासाठी आम्ही नक्कीच भविष्यात प्रयत्नशील राहू. कुंभमेळ्याचे पोलिसांचे टार्गेट्स किंवा ज्या काही चॅलेंजेस असतात हे वेगवेगळे असतात. त्याच्यामध्ये लहान मुलांचे मिसिंग असेल, काही चोरीमारीच्या घटना असतील, काही स्टॅम्पेड सारख्या घटना असतील, ह्या होऊ नये म्हणून आतापासूनच आम्ही पूर्वतयारी सुरू केलेली आहे. आता बजेटिंग लेवलला आपण या ठिकाणी आहोत. दर आठवड्याला वीकली याचा आढावा विभागीय आयुक्त साहेबांच्या अध्यक्षतेखाली आपल्या नाशिक शहरात होत असतो. त्याच्यामध्ये नाशिक आणि त्र्यंबक या दोन्ही ठिकाणचा आढावा होत असतो. मित्रांनो, या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की मागील जो कुंभमेळा झालेला आहे त्या कुंभमेळ्यात कुठलीही कॅज्युअलिटी झालेली नाही. सक्सेसफुल कुंभमेळा या ठिकाणी नाशिक शहर आणि ग्रामीण भागातील प्रशासनाने पार पाडलेला आहे. असाच हा आगामी येणारा कुंभमेळा आपल्याला पार पाडायचा आहे आणि त्याकरिता तुमच्यासारख्या ज्या सामाजिक संघटना आहेत यांचं नक्कीच प्रशासनाला फायदा होणार आहे. तुमचे काय अनुभव या ठिकाणी आम्ही वेळोवेळी आता घेणार आहोत आणि त्या दृष्टीने ही पूर्वतयारी करणार आहोत. या आपल्या सिंहस्थ कॅलेंडरच्या माध्यमातून आपण नक्कीच आम्हाला प्रोजेक्ट करत आहात. आम्हाला आपला अभिमान आहे की आपलं सहकार्य आणि साथ यामुळे आम्ही हा पुढचा जो इव्हेंट आहे हा सक्सेसफुली पार करू. आता प्रयागराज येथे पण कुंभमेळा होत आहे. आमचे वेगवेगळे अभ्यास दौरे त्या ठिकाणी जाऊन आम्ही अभ्यास करत आहोत. तर नक्कीच आपल्याही काही सूचना या नंतर आम्ही या ठिकाणी घेणार आहोत. या सिंहस्थ कॅलेंडरच्या उद्घाटन प्रसंगी मी सर्व आपल्या नाशिककरांना पण आवाहन करतो की आपल्या काही सूचना असतील, काही आपल्याला सुचवायचं असेल तर नक्कीच या ठिकाणी प्रशासनाला आपण वेळोवेळी पत्रव्यवहार करून किंवा वेळोवेळी आम्ही ज्यावेळी बोलू त्यावेळेस आपल्या सूचना आपण या ठिकाणी मांडा. एक ऑर्गनाइज कुंभमेळा आपल्याला या ठिकाणी पार पाडायचा आहे आणि सुरक्षित कुंभमेळा या ठिकाणी पार पाडायचा आहे. तर या कॅलेंडरसाठी आपली जी कास्मो पीपल टीम आहे या टीमच्या बॅनर्जी मॅडम असतील, आदिती गायकवाड वहिनी आहेत, राठी मॅडम आहेत, सोनार मॅडम आहेत आणि आपण सगळे या ठिकाणी भरपूर कष्ट केलेले आहेत. तर या कॅलेंडरसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. पुढच्या वर्षी आपण नक्कीच या ठिकाणी चांगला अशाच पद्धतीने कॅलेंडरचं प्रकाशन करा. याचा लाभ सर्व नाशिककरांसाठी द्या.
मी संपूर्ण आपल्या टीमला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू सो मच प्रिन्सिपल खांडवी सर. तुमचं मार्गदर्शन आणि सहकार्य आम्हाला लागणारच आहे यापुढे जे पण आम्ही प्रोजेक्ट करणार आहोत. त्यातलाच एक महत्वाचा प्रोजेक्ट म्हणजे गोदाम आहे. गोदावरीवर आम्ही एक सॉन्ग प्रोड्यूस केला आहे आणि त्याचं शूट आम्ही सुरू करणार आहोत. तर तो आपण आता सॉन्ग ऐकूया. 4 मिनिट्सचा ट्रॅक आहे. गोदामई तेरी धारा में बसी है अमृत की बूंद, हर भक्त के मन में तू है पवन सी महकती सुगंध. तू ही जीवन की आशा, तू ही सबकी आस, तेरे चरणों में है सबका सुख दुख का निवास. गोदामई गोदामई तेरी ममता में समाई दुनिया सारी. गोदामई गोदामई तू ही जीवन की नैया, तू ही दुखनहारी. तेरे तटों पे बसे हैं सैकड़ों मनगिनत घर, तेरी धारा से ही बहती है जीवन की हर लहर. सूरज की किरणें जब चूमे तेरे पवित्र जल को, मन में छा जाती है एक अनकही सी खुशी का रंग. गोदामई गोदामई तेरी ममता में समाई दुनिया सारी. गोदामई गोदामई तू ही जीवन की नैया, तू ही दुखनहारी. तेरी गहराई में छुपी है अनगिनत कहानियां, हर लहर में गूंजती है प्राचीन काल की वाणियां. तू ही साक्षी है हर युग के परिवर्तन की, तेरे बिना अधूरी है इस धरती की कहानी. गोदामई गोदामई तेरी ममता में समाई दुनिया सारी. गोदामई गोदामई तू ही जीवन की नैया, तू ही दुखनहारी. तेरी गहरा में बहे हर एक का जीवन संवर जाए. गोदामई के आंचल में सबका कल्याण हो जाए. तू ही जीवन की माँ है, तू ही सुख दुख की साथी. गोदामई तेरी ममता में है सबकी जिंदगी की बातें. गोदामई गोदामई तेरी ममता में समाई दुनिया सारी. गोदामई गोदामई तू ही जीवन की नैया, तू ही दुखनहारी. Picture Factory. A complete feel
थँक्यू शेफ. याचं शूट आपण लवकर सुरू करणार आहोत. टॅलेंट पण इथे असतील आणि काही आम्ही सेलिब्रिटीशी पण बोलतोय या संदर्भात. द नेक्स्ट प्रोजेक्ट इज ट्रम्प इन नाशिक. दिस इज व्हेरी डिफरंट काइंड ऑफ अ प्रोजेक्ट. ईशान, ट्रम्प इन नाशिकचं हे क्वेश्चन. व्हॉट इज ट्रम्प इन नाशिक? आपण सुरुवातीपासून लहानपणापासून वेगवेगळ्या माध्यमातून, म्हणजे मी ज्या क्रिएटिव्ह फील्ड मधून येतो, तुम्ही बरेचदा फिल्म्स बघितल्या आहात की एखाद्या छोट्या खेडेगावात ज्यावेळेस ऍडमिनिस्ट्रेशन लेवलचा ऑफिसर येतो, एखादा मुख्यमंत्री येतो किंवा एखादा कॉर्पोरेटर येतो. तर आणि काही फिल्म्स मध्ये देखील असं पद्धतीचं तुम्ही बघितलंय की त्या 2 दिवसासाठी किंवा त्या 4 दिवसासाठी त्या क्षेत्रातलं जे इश्यूज असतील, काय पब्लिक रिलेटेड काही सेवा असतील, त्यांची सुधारणा केली जाते फॉर द टाइम बिंग. सो आय वॉन्ट दॅट इन नाशिक सिटी जे पण आपले इश्यूज असतील सार्वजनिक, ते रिझॉल्व्ह व्हायला पाहिजे. सो दॅट इज द मेजर कॉन्सेप्ट अँड दॅट इज द मेजर ऑब्जेक्टिव्ह बिहाइंड ट्रम्प इन नाशिक. So Cosmo People is taking the initiative to start this drive, this campaign. All Nasikites should associate with this campaign. The second thing is we have already started communicating with the US Embassy and the White House. The next step for this project would be 20th of January ला Donald Trump हे White House join करणार आहे officially. So he would be the 47th president of USA. So that is our target, that we want to invite him in Nashik for or before Kumbh Mela, Nashik Kumbh Mela, or during the Kumbh Mela किंवा त्याच्या अगोदर. So that is what the specific objective that we are looking for. And because of that act, we hope that Nashik मध्ये बरीच प्रगती होऊ शकते. जे पण सार्वजनिक ज्या गोष्टी आहेत, ज्या सुखसोयी आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला चांगली चालना पण मिळेल आणि पुढच्या जी ग्रोथ आहे नाशिकची ती फास्ट होईल. आणि त्यात आम्ही HL ला पण इंटिग्रेट केलंय या स्पेसिफिक प्रोजेक्टसाठी. फॉर द डिफेन्स रिलेटेड काही ऍक्टिव्हिटीज होऊ शकतात विथ द US गव्हर्नमेंट. द नेक्स्ट स्टेज वुड बी PMO, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, आणि CMO आणि लोकल ऍडमिनिस्ट्रेशन. So we are taking them on board on this specific campaign, and apart from this, the public and the civilians of Nashik, they will play a vital role to make this practically possible. So I hope we can bring him here, just not because to have his physical presence, but because for the growth of our city. Thank you so much. मी सुधीर खेळणार, कन्व्हेनर ऑफ कॉस्मो पीपल, यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी सत्कार करा. चंद्रकांत खांडवी सर. गोदामाईच्या तीरावर गोदामाईच्या संगीता सानिध्यात आपण सत्कार करत आहोत. गोदामाई त्यांना भरपूर कार्यक्षमता जाण्याच्या संधी मिळाल्या. थँक्यू सर. ACP सुरुवात सर. पोलीस विभागाचं काम सक्षम करण्यासाठी आपण सर्वजण त्यांच्या पाठीशी राहू. कुंभ मेळा सेल हेड सोहन माशे सर. आपण सर्वजण शिस्तीप्रमाणे पोलीस विभागाला जास्त कामास कळू नये आपण अशी अपेक्षा त्यांना शुभेच्छा देतो. पीस अँबॅसेडर भाग्यश्री कामा. सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्र ज्यांचा पाठबळ आम्हाला कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. सोशल ऍक्टिव्हिस्ट आदिती गायकवाड. सामाजिक स्तर आणि शिस्तबद्ध पोलीस विभाग यांचं सुंदर मिलाप आहे इथे, असंच सहकार्य आम्हाला लाभत असो अशी अपेक्षा करतो. She is the chief makeup artist. She has the brand name Sananda's Makeover. आणि आपण जे फोटोज बघितले यातले बरेचसे फोटोजचे मेकअप यांनी आणि यांच्या टीमने सक्सेसफुली केले. सर्वच कार्यक्रमाचं असं नोटिफिकेशन यांनी सातत्याने करत राहावं आणि आमच्या स्थानिक कलाकारांना असंच प्रोत्साहन द्यावं असं मी त्यांना विनंती
Pallavi Kadam from Ekdanta Films. Specific Pallavi Kadamचं introduction म्हणजे she is from film fraternity. नाशिकमध्ये जेवढे पण तुम्ही मोठे प्रोडक्शन बघता, धर्मा प्रोडक्शन म्हणा, एक्सेल एंटरटेनमेंट म्हणा, त्यांचे प्रोजेक्ट्स किंवा कमर्शियल ऍड्सच्या संदर्भात, अँड शी इज इन टू कास्टिंग ऑल्सो. तर नाशिकमध्ये कोविड आणि कोविड नंतरची जी चालना मिळाली फिल्म इंडस्ट्रीसाठी आणि जे मोठे प्रोजेक्ट्स जे आलेत नाशिकमध्ये, ते केवळ आणि केवळ एकदंत फिल्म्स या संस्थेमुळे. त्यांचे जे प्रमोटर आहेत ते अमित कुलकर्णी सर ते आले नाही आज, पण पल्लवी कदम मॅडम आहेत, तर त्यांचा सत्कार करायची. व्यक्तिमत्व आपल्या समोर उभे आहेत, या संधीचा फायदा तुम्ही जास्तीत जास्त घ्यावा अशी अपेक्षा आहे. आपले पार्टिसिपेंट्स पण आहेत यात मेकअप आर्टिस्टची टीम देखील असणार आहे आणि काही असोसिएट्स असतील आपले. मिस्टर आदित्य राजे सर, खांडू सरांना रिक्वेस्ट करेन की प्लीज फेलिसिटेशन करावं. आदित्य राजे सर हे नागपूरहून आले, हे फिटनेस ट्रेनर आहेत, ऍक्टर मॉडेल आहे आणि याच्या पुढे आम्ही एकत्रितपणे काम करू. रुपाली बोडके एज्युकेशनिस्ट. नेक्स्ट मिष्टी राठी. रुपाली बोडके. बघा सर समोर. मिष्टी राठी. पूजा महंत. नेक्स्ट गुरलीन बग्गा. नेक्स्ट वैभव यादव. नेक्स्ट दीपा शिंदे. मी एससीपी सुरडकर सरांना सांगतो की सर प्लीज पार्टिसिपेंट्स करावे. हर्षद काबरे. गार्गी गोरे. किशोर कांबळे. कांचन लोकवाणी. मी सोहन माशे सरांना सांगतो की कांचन लोकवाणी. प्राजक्ता तांबट. आदिती गायकवाड. रोशनी राठी. नीलम सोनार. सानंदा बॅनर्जी. Rita, Ragini, come here. My team partner, come. नेक्स्ट मी भाग्यश्री कामाव मॅडमला. ईशान कॉन्वे. ऋषिकेश सोनवणे. किरण वाघ.
सुधीर खेरणा. प्रिन्सी शामली, मेकअप आर्टिस्ट. ही देखील माझ्या नाशिक कॅलेंडर प्रोजेक्ट्स आणि बाकीचे दुसरे प्रोजेक्ट्स असतात. ऑलमोस्ट ती देखील 6-7 वर्षापासून माझ्याबरोबर असोसिएटेड आहे. सो शी अँड हर टीम इज ऑलवेज. तिच्या 2 प्रेग्नन्सी मी बघितल्या आहे की ती प्रेग्नन्सी मध्ये असताना देखील तिने सर्व्हिस दिली किंवा काम केलंय आणि आता देखील तिला एक बेबी झाले. शी डिड द मेकअप इन दिस टाइम पिरियड. So her dedication is much appreciated. The second most important name is Harshada Sontakhe. She's been part of my core team. याचे coordinations आणि बरेचसे models coordination, shoot schedules, and even in the situation त्या ठिकाणी तिला physically possible because she suffered from the accident and she is into recovery stage. Almost she can work only 3 to 4 hours a day. Otherwise she is suffering. त्या सिच्युएशन मध्ये तिने मागच्या 3 ते 4 महिन्यात या प्रोजेक्ट मध्ये कॉन्ट्रिब्युशन केलं. सो थँक्यू सो मच हर्षदा. रश्मी, शी इज बीन पार्ट ऑफ द प्रोजेक्ट. आमच्या प्रोजेक्ट मध्ये नेहमी सहकार्य असतं तिचं. सो लेट्स क्लॅप फॉर हर. पोलीस कॉन्स्टेबल कुंभमेळा सेलचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. सोहन माशे सर जे आहेत त्यांच्या अंडर आहेत. आणि एक नमूद करायचं असं की कुंभमेळ्याचं जे कोऑर्डिनेशन आहे, जे पण शूट्स केले तुम्ही बघताय स्पॉट्स आणि या सर्व गोष्टी, तर या मॅडमांनी देखील भरपूर आम्हाला सहकार्य केलं कोऑर्डिनेशनच्या संदर्भात. त्यामुळे आम्ही हे शूट्स करू शकलो. क्लोजिंग रिमार्क्ससाठी मी सुधीर खेरणा यांना इन्व्हाइट करतो. नमस्कार. कालाय तस्मै नमा असं आपण म्हणत असतो. कालाय तस्मै नमा का म्हणणार मी? आजच्या कार्यक्रमाची थीम कॅलेंडर आहे, दिनदर्शिका. काळाबरोबर आपण धावतो, पण काळ कोणत्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असतो त्याची थोडी तरी जाण आपल्याला व्हावी आणि त्यात तुमचा सहभाग असावा, त्या दृष्टीने आपण या कार्यक्रमाचं स्वरूप ठेवलेलं होतं. तुम्हाला असं वाटत असेल की एवढा मोठा हॉल, इतक्या खुर्च्या पण रिकाम्या आहेत, पण असं नाहीये. मुळात आमची भूमिका नेहमी गर्दीपेक्षा गर्दी लोकांना बोलवण्याची असते की जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त सहभाग वाढवणार आहे. कुंभमेळा ही जी थीम आहे त्याच्याबरोबर देखील इतर अनुषंगिक आम्ही सामाजिक गोष्टी पण याच्यात केलेल्या आहेत. व्यवसाय करत असताना काही सामाजिक दायित्व पण आपण निभवलं पाहिजे आणि त्याला थोडं आध्यात्मिक पण स्वरूप पाहिजे. त्यामुळे शांततेने आपण सर्व कार्यक्रम करत असतो. त्याचंच प्रतीक म्हणून आम्ही सर्वांचा सन्मान तुळशीच्या रूपाने केलेला आहे. अशाच पद्धतीने अध्यात्म, शांती जी पोलीस विभागाला जास्तीत जास्त आवश्यकता असते ती तुम्हाला मिळो असे मी कॉस्मो मित्रच्या सर्व टीमच्या मार्फत ईश्वर चरणी म्हणा, कुंभमेळ्याच्या चरणी म्हणा, गोदामाईच्या चरणी म्हणा प्रार्थना करतो. सातत्याने कॉस्मो पीपल ही जी आहे संस्था गेले 15 वर्षापासून काम करत असताना सामाजिक दायित्व निर्माण करण्यासाठी ऑर्गन डोनेशनचे देखील ऑर्गन डोनेशनचे अवेअरनेसचे कार्यक्रम घेतो. ऑर्गन डोनेशनचा कार्यक्रम झाला होता 5 जूनला. एक्सप्रेस इनला आम्ही मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम केला होता. सह्याद्री हॉस्पिटलची सर्व टीम आली होती, डॉक्टर लोक, आणि त्याचा अवेअरनेस आम्ही जागृत करतो. मूळ म्हणजे आयुष्य जगत असताना पायस पद्धतीने, पवित्र पद्धतीने जगत असताना काही अप्रिय घटना घडतात, अपघात होतात. पण अपघाताच्या ठिकाणी काहीही गोष्टी घडत असतात, अप्रिय गोष्टी घडत असतात. त्याच्या अनुषंगाने माणूस जगला पाहिजे या भूमिकेतून अवयदानाचा अवेअरनेस आम्ही करतो. तुम्हाला माहिती असेल की मरणानंतर देखील आयुष्य कसं आपलं. भारत आंबेची कविता आहे, मरणात खरोखर जग जगते.
मरण झाले ते जगणं कसं शक्य आहे याच्यासाठी अवेअरनेस देखील आम्ही करतो. या सर्व कामामध्ये सर्व गव्हर्नमेंट अथॉरिटीज आम्हाला मदत करत असतात. यावेळेस या कार्यक्रमाला मुद्दाम पोलीस विभागाला आम्ही आमंत्रित केले, त्यांचा सहभाग वाढवण्यात आला की पोलिसांची खूप मोठी जबाबदारी आहे. कायदा सुव्यवस्था आणि मानवी मूल्य जपत असताना कायद्याची अंमलबजावणी करणे हे फार महत्वाचं आहे. आता बघा, एकाच व्यासपीठावर कायद्याची अंमलबजावणी करणारे त्याचबरोबर सोशल ऍक्टिव्हिस्ट देखील उभे आहेत, बसलेले आहेत, स्थानापन्न झालेले आहेत. सोशल ऍक्टिव्हिस्ट जे असतात हे समाजासाठी काम करत असताना प्रशासनाशी झगडा करावा लागतो. परंतु दुधात साखर अशी आहे की सोशल ऍक्टिव्हिस्ट असताना पोलीस विभागाचे पण ते प्रतिनिधी करतात. त्यामुळे निदान नाशिक पुरता तरी सर्व काम सामंजस्याने होतीलच अशी आपण आशा बाळगू. या सर्वांनी इथे जो योगदान दिलेलं आहे त्याच्याबद्दल मी धन्यवाद देतो. आणि कॉस्मो पीपलचा स्थानिक पातळीवर जे कलाकार आहेत त्यांना व्यासपीठ मिळावं, कमर्शियलायझेशन मध्ये त्यांना 2 पैसे मिळावं. त्यांची प्रतिमा आता बॉलिवूडच म्हणावं लागेल. मराठी इंडस्ट्री जरी असली तरी दोघांमध्ये तुलना जर करायची असेल तर बॉलिवूडचंच ब्रँडिंग जास्त होत असतं. सामाजिक स्तरावर मराठी सिनेमे निघतात, सामाजिक स्तरावर बॉलिवूडचे निघतात असं नाही, पण दोघांचं कोऑर्डिनेशन होणं अत्यंत आवश्यक आहे. तिथे माझ्या समोर जे कलाकार आहेत त्यांनी त्यापासून पण बोध द्यावा. सर्व मान्यवर इथे उपस्थित राहून तुम्हा सर्वांना प्रेरणा दिलेली आहे त्याच्याबद्दल मी धन्यवाद वापरून मी माझं मनोगत इथे विराम करतो व पुढील कार्यक्रमासाठी स्वतील अर्थात त्रिमय याच्याकडे व्यासपीठ सोपवतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. मी ज्यावेळेस कुंभमेळ्याची संकल्पना सुरुवात केली त्यावेळेस मला काहींचा असा रिप्लाय होता की तुम्ही खूप लवकर चालू करताय, पण द डेट व्हेन रिझल्ट्स आर आउट 23rd 24th पासून मी बघतोय की कुंभमेळा रिलेटेड ऍक्टिव्हिटीज या डेली बेसिसवर होत आहे. मीटिंग्स, मीडिया कव्हरेजेस आणि बरंचसं लक्ष हे कुंभमेळ्याच्या गोष्टींवर जास्त फोकस आहे. येणारा कुंभमेळा हा खूप ऍस्पायरिंग मला इंडिव्हिज्युअली प्रोफेशनली आहेच, पण प्रत्येक नागरिक नाशिककर म्हणून प्रत्येकाने याच्यामध्ये काही ना काही वाटा आणि सहकार्य द्यावं. कुंभमेळा आपण एन्जॉय न करता आपण होस्ट करावा, कारण आपल्याकडे जगभरातले पाहुणे येणार आहेत. तर एक इंडिव्हिज्युअल सिव्हिलियन, एक इंडिव्हिज्युअल नागरिक म्हणून मी स्वतः या गोष्टीसाठी काय करू शकतो, माझ्या एक्सपर्टीज, माझ्या प्रोफेशनल आणि पर्सनल टर्म्स या कशा आहेत या गोष्टी खूप इम्पॉर्टंट राहणार आहे. मी सुरुवात करेल गव्हर्नमेंट एजन्सीज कडून. डिव्हिजनल कमिशनर प्रवीण गेडाम सर ते आपल्या प्रोजेक्ट मध्ये पार्ट होते. कमिशनर ऑफ पोलीस संदीप कर्णिक सर, पोलीस डिपार्टमेंट पूर्ण, त्याच्यानंतर म्युनिसिपल कमिशनर मनीषा खत्री, महानगरपालिका नाशिक, आपल्याबरोबर टुरिझम डिपार्टमेंट देखील आहे आणि होते. त्याच्यानंतर माय FM त्यांचा देखील रेडिओ पार्टनर म्हणून आपल्या याच्यामध्ये सहकार्य होतं. तर थँक्यू सो मच फॉर दॅट. अपार्ट फ्रॉम दॅट पार्टिसिपेंट्स ज्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला, ज्यांनी वेळ, ज्यांनी आम्हाला ज्या गोष्टींची रिक्वायरमेंट होती शेड्युलिंगच्या संदर्भात, फोटोशूटच्या संदर्भात, कॉस्ट्युमच्या संदर्भात, सो व्हेरी वेल कोऑर्डिनेटेड आणि सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही हा प्रोजेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो. सो धन्यवाद टू ऑल द पार्टिसिपेंट्स, टू माय टीम, बिकॉज ऑफ द टीम ऑल्सो हा प्रोजेक्ट प्रॅक्टिकली पॉसिबल होतो. आणि थँक्स टू एव्हरीवन जे फिजिकली नाही तर मॉरली असतात किंवा सपोर्ट देतात आणि आमच्या इव्हेंटला ज्यांनी हजेरी लावली, प्रत्येक इंडिव्हिज्युअल माझ्यासाठी मॅटर करतात. सो थँक्यू सो मच.
क्या आप एक उभरते हुए फैशन मॉडल, फोटोग्राफर या मेकअप आर्टिस्ट हैं जो एड्स, फोटोशूट्स, सीरियल्स या फिल्म्स में काम करना चाहते हैं? तो ये आपका सुनहरा मौका है। सेलेब राइज लेकर आया है 4th ईयर ऑफ नाशिक कैलेंडर, जहां टैलेंट को अपने हुनर दिखाने का मौका मिलता है। नाशिक, एक ऐसा शहर जो संस्कृति और टैलेंट से भरपूर है, एक प्रतिष्ठित मंच पर अपनी प्रतिभा दिखाने का, जो टैलेंट और सामाजिक मुद्दों को एक साथ लाता है। नाशिक कैलेंडर 2025 एक मंच है जो बच्चों से लेकर बड़ों तक सभी को अपनी पहचान बनाने का मौका देता है। सेलेब राइज एक एस्टैब्लिश्ड टैलेंट मैनेजमेंट एंड ग्रूमिंग एजेंसी है जो नए टैलेंट को ग्रूम करके फिल्म्स और एंटरटेनमेंट इंडस्ट्री के लिए तैयार करता है। रजिस्ट्रेशन और अधिक जानकारी के लिए हमें कॉल करें। आज ही नाशिक कैलेंडर का हिस्सा बने। एक ऐसा मौका पाइए जो आपको न केवल पहचान देगा बल्कि आपको आपके सपनों के करीब भी लाएगा। Celeb Rise, Talent Management and Grooming. Cosmo People, helping change.